स्टार्ट. भारत माता की जय. अरे मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मतदार राजा जागा हो. लोकशाहीचा धागा हो. नमस्कार मित्रांनो, शिवनेरी विद्यालय धारवाड आपल्यासमोर सहर्ष सादर करीत आहे एक पथनाट्य, मतदार जनजागृती. मतदार जनजागृती. ऐका हो, ऐका. अहो पण काय या देशाचं खरं नाही ग बया, राजकारणानं वाट लावली बया, राजकारणानं वाट लावली बया. अहो पण म्हणायचंय तरी काय, बघायचं बघायचं, चला तर बघूया. विजय असो, विजय असो, आमदार साहेबांचा विजय असो, विजय असो, विजय असो. आमदार साहेबांचा विजय असो. अहो पण हे कोण? हे दादासाहेब पाटील निवडणुकीसाठी उभे राहिलेत. मग आधी काय बसले होते का? अहो, तसं नाही. तुम्ही आमच्यासाठी केलं तरी काय? तुमच्या गावात रस्ते कोणामुळे बांधले? साहेबांमुळं. तुमच्या गावात पाणी कुणामुळे आले? साहेबांमुळं. तुमच्या गावात दुष्काळ कुणामुळं? साहेबांमुळं. तसं नाही, मदत कोणी केली? हे सगळं यांनी केलं खरं, पण रस्ते बांधले त्यात नुसते खड्डेच खड्डे, नळ बसवले पण त्याला पाणीच कुठं. आणि हो मंडळी, दुष्काळाची मदत आली ती पण यांच्या पुढाऱ्यांनीच खाल्ली. म्हणूनच म्हणते काय या देशाचं खरं नाही ग बया, राजकारणानं वाट लावली बया, राजकारणानं वाट लावली बया. पण यावर उपाय तरी काय? अरे मतदार साक्षरता. आत्ता ग बाई, मतदार साक्षरता ते काय असतं? आणि बघायचंय बघायचंय, चला तर बघूया. 18 वर्ष झाली पण मिळाला मतदानाचा अधिकार. 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 बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी हॅपी बर्थडे टू यू. ओ ताई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम, हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. अरे वा, तू तर 18 वर्षाची झाली. मग घे की बालवाडीत ऍडमिशन. आता तू मतदान कार्ड काढून घे. हो मग काढणारच, त्याशिवाय मला नवीन सिम कार्ड तरी कसं मिळेल? अगं सिम कार्ड साठी काढू नकोस, तर मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी काढ. त्याचा मला काय फायदा? आणि तसं पण माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे? फरक पडतो. भारत देशाचे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे ते. आणि हो, चल चल आपण दोघी मतदार यादीत नाव नोंदवायला जाऊ. तर एक लक्षात ठेवा मंडळी, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव नोंदवायला विसरू नका. या भारत देशातील प्रत्येक नागरिकाने मतदान करणे हे गरजेचे आहे. अरे उद्याचा प्लॅन तरी काय? अरे उद्या सॅटर्डे आणि संडे आहे ना, आपल्याला मतदानाची सुट्टी पण मिळाली. चला की मस्तपैकी गोव्याला फिरायला जाऊ. छे मी नाही येणार गोव्याला फिरायला. मला तर गावाला जायचंय मतदान करायला. अगं कसलं मतदान करतीया? तसं पण तुझ्या एका मताने काय फरक पडतो? फरक पडतो. भारत देशाचे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे ते. आणि हो मित्रांनो, आपण आपलं मत इथून मागं वाया घालवलं, पण आता असं करायचं नाही, कारण आपलं मत मोलाचं, देशाचं. चला तर मग जाऊया. चला मतदानाला जाऊ, चला मतदानाला जाऊ, चला मतदानाला जाऊ, चला मतदानाला जाऊ. निवडणुकीचं हे वार कसं जोरात सुटलंय र, मतदानाला नक्की जाय, तुला सांगावं वाटलंय र, मतदानाला नक्की जाय, तुला सांगावं वाटलंय
नमस्कार बाबा. नमस्कार बाळा, नमस्कार. कुठं चाललाय आता? चाललोय अक्का दुरी करायला. येतोयस काय? नाही तुम्हाला मतदान करायला यायचं नाही का? अरे बाळा, मी असा अपंग, मी दूर मतदान बंद होऊन जाईल. अहो बाबा, मतदान सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालूच राहतं या. होय काय? होय. अरे पण मी असा अपंग, माझे पाय दुखत्यात. अहो बाबा, अपंगांसाठी घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत गाडीची मोफत सुविधा आहे ती. होय काय? होय. तुम्ही इथंच थांबा, मी मतदान करायला जातो आणि तुमच्यासाठी गाडी पाठवून देतो या. पाठीव बाळा, तुझं कल्याण होईल. होय. तर ऐका मंडळी, जे अपंग व्यक्ती आहे यांच्यासाठी निवडणूक आयोगाने आता घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत, तर मतदान केंद्रापासून तर घरापर्यंत मोफत गाडीची सुविधा केली आहे. तर सर्व अपंग व्यक्तींनी याचा फायदा घ्यावा आणि न चुकता मतदान करावे. 4 बॉटल वोडका, काम मेरा रोज का, ना किसी ने रोके, ना किसी ने रोका. 4 बॉटल वोडका, काम मेरा रोज का, ना किसी ने रोके, ना किसी ने रोका. काम. ओ नाही, काय करताय? अरे मी PM होणार आहे, PM. अहो, तुम्ही पीएमच आहे, पण तुम्हाला दारू दिली कुणी? अरे आमचे साहेब निवडणुकीसाठी उभे राहिले, त्यांनीच मला दारूची मटण दिलं या. असले यांचे नेते आणि असे कार्यकर्ते जे चिकन, मटण आणि दारूसाठी स्वतःला व 500 रुपयासाठी आपले मत